तर नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत नाटेकर, आपले सेवेत रेग्युलर मिनी ब्लॉग. तर ड्रायव्हर तुम्ही बघू शकताय, गाडी पूर्ण रस्त्यावर आडवी झाल्या आणि आपल्याला रात्रभर सिम कार्डला रेंज नव्हती, कारण की नेटवर्कचा पोलच तुटला आहे. डायरेक्ट गाडी आडवी झाल्या. आणि ह्याच्या देशात म्हटलं तरी ड्रायव्हर आणि आर्मीवाले हे स्वतःचा जीव मुठीत ठेवून जगतायत. आणि आपण माल घेऊन आल्यानंतर माल उतरून घेतला. माल उतरून घेत पूर्णपणे आपण आज नवीन एक प्रोडक्ट घेतलेला आहे, जे की कोबी आल्ला आपण वाढवलेला, आता कोबी पण वाढवला आहे. रात्र झाली आपल्याला गाडी उतरून परत ना भरण्यात. दुसऱ्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून विकायला गेलो. तर विकायला गेल्यानंतर कोबीला आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला. नंतर ना आपण दुसरं पण माळवं ॲड करणार आहे ह्याच्यात. आता हळूहळू आपण पण ग्रीप घ्यायची आणि चांगला रिस्पॉन्स देतात बाईक. भारी वाटलं. हे आपण राहिलेलं बटाटा त्यांना शिल्लक मसरांना दिलेलं आहे. काय करायचं, घरी तर आणून मात्र होऊन जातात. आणि आपण गायला म्हणतो, त्यामुळे रोज कुठं गाय दिसेल त्याला बटाटा आपण देतोच खायला. हे थोडं लहान पिलं आहे, त्यामुळे हळूहळू तिनं खाल्लं. नंतर हे फक्त तुम्हाला गावाकडेच बघायला मिळेल, कारण की अशी विकायला कनिंग आले, जे की नंतर एक गारेगारवाला आला बघा. त्याच्याकडनं गारेगार खाल्ला आपण, त्याच्याने वाजवायला लावलं जरा पाहिजे वाटतं. काय पाहिजे आणि हे बाळ बघा, ह्याच्याकडे 5 रुपये कमी होते. कुल्फी पाहिजे होती तिला. कुल्फी 10 आहे का? चिमुकलंच आहे, घेऊन दिली तिला. मग ती असली पाहिजे काय? असली 10 आहे, द्या तिला एक. असू दे, मी देतो 5 रुपये. द्या ते दे माग, एक दे माग. हा घे, दे. जे पण आहे भारी आहे आणि भारी वाटते कुल्फी खाल्ल्यानंतर. आणि हे पण तुम्हाला गावाकडेच बघायला मिळेल, असं फिरती विक्री. बघू शकता कसं आहे यंत्र हे. आणि रस हा 10 रुपयाला एक ग्लास. आपला शनिवार असल्यामुळे उपास होता, पिऊन घेतला. आणि हे लहान मुलं खेळताना आमची बालपणीची आठवण आली, कारण ऊन नाही, वारं नाही, काय नाही बघा. त्यांच्या पायात चप्पल पण नाही, पण त्यांना कसली ताणभूक नसते, खेळत असतात. धन्यवाद.